रौद्र रूप तुझे तांडव भारी मनास भावे, रौद्र रूप तुझे तांडव भारी मनास भावे, ध्यानास्त मुद्रा ही काय चिंतशी हे महादेवा, नमन चरणी मजला पावा, तुला भजण्या उत्सव रात्री, लिंग स्वरूप पूजती सर्वत्र, हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. गाव म्हटलं की राव, गावकी, भावकी, ग्रामदेवी आणि ग्रामदैवत या निमित्ताने गावात सुरू असलेल्या चालीरीती, रूढी परंपरा या वैशिष्ट्यपूर्ण असतात. ती त्या गावची जणू ओळखच असते. म्हणूनच आजच्या युगात त्याला आपण परंपरा म्हणतो. या चालीरीतीमुळे गावाला विशेष असं महत्त्व आलं आहे. कोकण सोडल्यास उर्वरित महाराष्ट्रात ग्रामदेवतांना विशेष स्थान नाही. मात्र कोकणातील प्रत्येक गावात ग्रामदेवता आहे. तर वाडी वस्तीवर विविध देवतांची मंदिरे आहेत. हे कोकणचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे कोकणी संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. जगाच्या नकाशावर ज्याचे नाव ठळकून दिसते ते म्हणजे आपले कोकण. नारळी पोपळींनी समुद्रकिनाऱ्याने आपले कोकण म्हणजे जणू स्वर्गच. या कोकणात इतिहासकालीन वारसा लाभलेली तसेच निसर्गाच्या सानिध्यात नटलेली अशी विविध गावं आहेत. त्यातील एक गाव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पांगरड हे गाव. पांगरड सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यापासून 27 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव. जेवढा डौलदार तेवढाच निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलेला भाग. नारळी, काजूच्या बागा या भागातील प्रसिद्ध आहेत. तशा या भागांच्या परंपरेमुळे हे गाव खूप प्रसिद्ध आहे. गावात ग्रामपंचायत, शाळा, गावच्या मध्यभागी ग्रामदैवत स्वयंभू महादेवाचं मंदिर उभं आहे. या गावच्या परंपरा अजूनही तशा कायम आहेत. साधारणतः 1300 एवढी लोकसंख्या विस्तारित असलेलं हे गाव आहे. 11 वाड्यांचे हे गाव असून यामध्ये कुंब्याची वाडी, बिनवणेवाडी, केसरीची वाडी, काजिमाचे टेम, हरिजनवाडी, दैमाचे टेम, होळीचे भरड, चव्हाणवाडी, नागमाचे टेम, विडीचे गाळू, रेडी तळवाडी अशा वाडी वस्त्यात हे गाव विस्तारले आहे. गावामध्ये आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत आहे. गावच्या मध्यभागातून पीठढवळ नदी वाहते. या नदीवरच उन्हाळी शेती केली जाते. या गावचं वैशिष्ट्य म्हणजे गावाच्या मध्यभागी श्रीदेव महादेवाचे मंदिर स्थित आहे. निसर्ग संपन्न गाव रांगणाकड्याच्या पायथ्याशी वसलेलं आहे. गावामध्ये सिद्ध पुरुषाची गुहा आहे, तर दक्षिणेकडे कासारखिंड आहे. पागाची माठ येथे शिवाजी महाराजांच्या घोड्यांचे ठसे दिसतात. म्हणजेच या गावाला इतिहासकालीन वारसा लाभला आहे. गावात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. जाणकारांच्या माहितीनुसार हे गाव पूर्वी कासारांचे गाव म्हणून ओळखले जाई. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेने नटलेल्या या गावाचे ग्रामदैवत म्हणजे श्रीदेव स्वयंभू महादेव, तर उपदैवत श्रीदेवी भगवती, श्रीदेव रवळनाथ, खातियावस, श्री विठ्ठलादेवी, पानबेळी यांचा समावेश होतो. तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून या मंदिराकडे भाविकांची सतत गर्दी असते. रस्त्यावरून मुखद्वारातून डोकावले असता श्री महादेवाच्या मूर्तीचे सहज दर्शन घडते. मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिराची रचना मुख्य गाभारा, चौखाम, सभामंडप अशी आहे. मंदिरात 3 मुख्य द्वार असून मंदिराचा समार दीपस्तंभ, तुळशी वृंदावन. मंदिरामध्ये जैन ब्राह्मण, गावडेवस, कुळकार, घाडीवस, खातियावस अशा 6 तरंगकाठी आहेत. इथे नित्य नियमाने देवाची पूजा अर्चा लिंगायत गुरव व ब्राह्मण करतात. लिंगायत गुरव दररोज 1.25 शेर भाताचं नैवेद्य देवाला दाखवतात. पुरातन मंदिर हे दगडी बांधकाम करून बांधण्यात आले होते. साधारणतः 27 एकरामध्ये हे मंदिर स्थित आहे. कालांतराने जीर्ण झाल्यावर साधारणतः 1809 मध्ये मंदिराची मूळ रचना तशीच ठेवून त्या मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले. 1990 साली 28 डिसेंबर रोजी झालेल्या आकस्मिक शॉर्ट सर्किटमुळे हे मंदिर जळून गेले. या घटनेनंतर ग्रामस्थांची एकी मानकरी गावकरी मुंबई स्थित ग्रामस्थ यांच्या एकजुटीमुळे त्या मंदिराची ठेवण
तशाच पद्धतीने ठेवून अथक प्रयत्नांतून आर्थिक पूर्ण पगार जमा करून कुठल्याही बाहेरच्या देणगीदाराची मदत न घेता ग्रामस्थांच्या प्रयत्नांतून 2005 साली या मंदिराचे काम पूर्णत्वास आले. 2005 साली मंदिराची अर्चा शुद्धी व पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हापासून चालत आलेले पावित्र्य आणि पारंपरिक देणे सुरू असलेल्या रूढी आजही या ग्रामस्थांनी तशाच चालवत ठेवल्या आहेत. देवाचं स्वरूप हे शिवाचं रूप आहे. देवाला नवस म्हणून नारळ, साखर, केळी, पेढे या स्वरूपात नवस बोलणे किंवा नवस फेडले जातात. गावातील भाविकांसाठी हे श्रद्धास्थान ठरत आहे. याच्या दर्शनानेच त्यांचा आत्मविश्वास भक्कम होतो आणि कोणत्याही कामासाठी टाकलेली यशस्वी होतात. प्रत्येक बोललेला शब्द पूर्ण होतो. शांत निसर्गरम्य परिसरात येथे मंदिर बसले आहे. मंदिरात नित्यपूजा होत असते. भक्तांची वर्दळ इथे असते. पूजा अर्चा करणे जवळजवळ मी 1986 पासून इथे कार्यरत आहे. पूजा अर्चा करणे, रोज नैवेद्य करणे, महादेवा नैवेद्य म्हणजे जेवण, डाळ-भात, भाजी रोज डेली. आणि फक्त एकादशी दिवशी देवाचा उपवास असतो. त्या दिवशी फळावर वगैरे जे काय असेल ते आपल्याकडे दूध म्हणा ते देवाला आम्ही दाखवतो. असं नित्याचा कार्यक्रम आमचा 360 दिवस चालतो. त्याच्यामध्ये आम्ही सकाळी येतो 5-6च्या मध्ये येतो रोज. पाऊस, थंडी, वारा, ऊन, काम दुसरं काय काम अशी स्वभावाने येतात. महादेवाचं काम नित्य नियमाने त्याच वेळी करावं लागतं आम्हाला. अशी पद्धत, प्रथा, परंपरा आमची रूढ हे आम्ही सांभाळतो आजपर्यंत. 1986 पासून मी इथे कार्यरत आहे. त्याच्यापूर्वीसुद्धा मी काम करत होतो, पण त्यावेळी आमचे वडील होते, तो काही हिशोबात आम्ही धरत नाही. त्याच्यानंतर मी स्वतः कार्यरत आहे त्या दिवसापासून आज मितीपर्यंत. कधी आजारी नाही, एक दिवस देवाच्या कामाची खोटी नाही, शीख झालंय म्हणून घराकडे रवलो असं कधी घडलेलं नाही आत्तापर्यंत, या घडीपर्यंत. एवढी वर्ष मी इथे कार्यरत आहे. 24 तास इथे आमची सेवा असते. लोक आमच्या घरी गावामध्ये परंपरा मानणारी लोक आहेत, देवाला मानणारी, महादेवाला. ती रोज मुंबईवरून आली किंवा इथे काय काम असलं तो महादेवाची आठवण केल्याशिवाय, महादेवाला नारळ ठेवल्याशिवाय, आणि तो नारळ ठेवताना आमच्या सहित तिथे गुरव लिंगायत आम्ही पाहिजेत त्यावेळी ते काम त्यांचं पुरं होणार असं ते म्हणतात लोक. आणि आम्हाला अगदी आग्रहाप्रमाणे घेऊन येतात तिथे. त्यांचं जे काय असेल ते आम्ही करतो गावच्या रूढीप्रमाणे. असं त्यांची सगळ्यांची कामं होतात, असे सगळ्यांना मानतात आम्हाला पहिल्यापासून. आमचं जत्रोत्सव आहे वार्षिक. तो साधारणपणे पंचमी, मार्गशीर्ष वद्य पंचमीला हा उत्सव आमचा होतो. 16 सकाळी काढतो. आता या जत्रोत्सवाच्या आधी एक साधारणपणे 8 दिवस आमच्या गावाची संपूर्ण माजरी असते. त्या माजरीमध्ये आम्ही वेळोवेळी जसे आम्हाला गरज लागत असतं आमच्या वारीसूत्राला हाक मारतो. आमची सगळी कार्यक्रम असते ते आम्ही करून घेतो. आणि हे सगळं आमच्या पूर्वापासून चालत आलेलं आहे. सगळं याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा खंड नाही, हे अशीच चालत जो एक जवळपासची जी वारीसूत्र आहेत ही सगळी नोकरी करणारी माणसं आहेत. तरी सुद्धा त्यातल्या त्या वेळे काढून 8 दिवसाची सुट्टी काढून लोक सगळे येतात आणि आमचे कार्यक्रम सगळे निर्विघ्नपणे पार पडतात. गावाच्या मध्यभागी असलेले हे महादेवाचे मंदिर निसर्गरम्य वातावरणात रस्त्याला लागून उभे आहे. देवाचं स्वरूप हे स्वयंभू आहे. देवस्थानामध्ये दरवर्षी रामनवमी, श्रावणी सोमवार, दसरा, त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्री, महादेवाचा जत्रोत्सव, होळी यासारखे वार्षिक सण साजरे होतात. गावाचा मुख्य उत्सव म्हणजे जत्रोत्सव. हे उत्सव जुन्या रूढी परंपरेनुसार ग्रामस्थ आणि मानकऱ्यांच्या योग्य नियोजनातून पार पडत असतात. अनेक कलावंत साहित्यिकांची जडणघडण करणारे हे गाव असले तरी परंपरेमागील शास्त्रीय दृष्टिकोन ओळखत आजही मोठ्या उत्साहात प्रथा परंपरांची जपणूक करत आहेत. यामध्ये या गावाचा मुख्य उत्सव म्हणजे जत्रोत्सव. या दिवशी मार्गशीर्ष वद्य पंचमीला तिथीप्रमाणे हा जत्रोत्सव साजरा केला जातो. जत्रोत्सवाच्या 1 दिवस अगोदर सर्व देवतांना श्रीफळ ठेवून हाक मारली जाते. गाऱ्हाणे घालून अवसारी देवतांना हाक मारली जाते. अवसारी देवतांचा कौल सुरुवात घेऊन जत्रोत्सवास प्रारंभ होतो.
त्यानंतर रवळनाथ गांगू मंदिरातून तरंगासहित देव महादेवाच्या मंदिरात येतात। जत्रोत्सवा दिवशी सकाळी 5 वाजता गावातील ग्रामस्थ, गावकर, मानकरी एकत्र मिळून 11 स्थानांवर चिरी तोडण्याचा कार्यक्रम म्हणजेच देवाला मान देण्याचा कार्यक्रम होतो। अशी ही वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आजही गावकरी मानकरी मिळून एक वैशिष्ट्यपूर्ण प्रथा तशाच पद्धतीने आजही पार पाडत आहेत। देवाची नियमित पूजा झाल्यानंतर सुरू होतो ओटी भरण्याचा कार्यक्रम। दिवसभर या मंदिरात भक्तांची रीक मात्र चालूच असते। सायंकाळी त्यानंतर रवळनाथ गांगू मंदिराकडे चांदावा केला जातो। कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण नयनरम्य असतो। दवा झाल्यानंतर भूभागाची पाहणी करून 1.25 शेराचा खंड महादेवाला अर्पण केला जातो। हा कार्यक्रम आटोपता क्षणी मंदिरातून पालखी वाजत गाजत गांगू रवळनाथ मंदिराकडे येते। रात्र 11:30 वाजता पालखी प्रदक्षिणेस सुरुवात होते। पालखी प्रदक्षिणेनंतर 2 फेऱ्या मारून पालखी पुनश्च मंदिरात येते। या पालखी सोहळ्यास हजारो भाविकांची उपस्थिती लागते। निशाणकाठी, अब्दागीर, दंड, आणखी वाजंत्री आणि फटाक्यांची आतिषबाजी याने हा सोहळा अगदी नयनरम्य वातावरणात संपन्न होतो। यावेळी प्रदक्षिणा घालताना, देवाच्या समोर येताना व जाताना देवतांच्या आरतीत एक एक कडवं म्हटलं जातं। देवाचा जय जयकार करत अभंगांचा जयघोष केला जातो। यावेळी एकही भक्त कंटाळलेला दिसून येत नाही। भजन मंडळातील हे कलाकार पारंपरिक वेशात असून ढोल, ताशे, वाद्यांची जोड दिली जाते। वाद्य आणि भाविकांचा जल्लोष यांनी सारं वातावरण चैतन्यमय होऊन जातं। दिवसभर हा उत्सव सुरू असताना ढोल ताशा यांचे सूर मात्र गुंजतच असतात। त्यानंतर पारंपरिक वालावलकर दशावतार नाट्य मंडळ यांच्या नाटकाचा शुभारंभ होतो। प्रथेप्रमाणे सकाळी गाडगे फोडून या उत्सवाची सांगता केली जाते। जत्रोत्सवाच्या 3ऱ्या दिवशीपासूनच प्रदक्षिणेस सुरुवात होते। गाव प्रदक्षिणा 2 दिवस कार्यक्रम सुरू असतो। त्यानंतर समाराधना करून जत्रोत्सवाची सांगता होते। माझं माहेर आणि सासर हे दोन्ही गाव हेच आहे आणि स्वयंभू नेहमी आमच्या पाठीशी असतो। याचा अनुभव मला पूर्ण कोरोना काळामध्ये आलेला आहे। जेव्हा कोरोना होती साथ होती, नायर हॉस्पिटलमध्ये मी नर्समधून काम करते आणि 100% कोरोना हॉस्पिटलकडून नायर हॉस्पिटल हे डिक्लेअर झालेलं होतं आणि नेहमी मी घरातून निघताना स्वयंभूचा जी विभूती असते, अंगारा बोलतो, अंगारा लावूनच बाहेर पडायची आणि त्या पूर्ण श्रद्धेने आणि त्या देवाच्या अंगाराने आम्हाला त्या कोरोनामधून वाचवलं। दरवर्षी आम्ही श्रद्धेने येतो। कुठल्याही संकटात, कुठल्याही कठीण ऑपरेशनच्या वेळेत नेहमी स्वयंभूची आठवण काढते, डोळ्यासमोर आणते आणि पुढचं माझं काम एकदम इझी होतं। आणि ग्रामस्थ अगदी मुंबई किंवा बाहेरगावीचे ते जिथे असतात सगळे ग्रामस्थ या देवळातल्या कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र येतात आणि शंभू महादेवाचे सगळेजण एकत्रितरित्या सेवा करतात आणि त्याच्या आशीर्वादाने आपलं पूर्ण पुढचं वर्ष अगदी सुखात आणि समाधानात घालवतात। गेल्या काही वर्षांपासून या देवस्थान व परिसरातील नवतरुण मंडळांकडून विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात। गावातील गुणवंत विद्यार्थी, पुरस्कारप्राप्त शासकीय कर्मचारी, खेळाडू अशा क्षेत्रात नावाचा विशेष ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो। या नवीन परंपरेला तरुण वर्गाने प्रारंभ केला आहे। 150 वर्षापासून सुरू असलेली ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने, आनंदाने आणि भाविकतेने जपली आहे। हे या गावाचं मुख्य वैशिष्ट्य आहे। या प्रथा जपण्यासाठी गावातून बाहेर गेलेले चाकरमानी आपल्या गावात परत येतात। श्री महादेवाचे देवस्थान हे श्रद्धास्थान असून नवसाला पावणारा देव म्हणून ग्रामस्थांची खूप श्रद्धा आहे। पाषाणाबरोबर बोलण्याची परंपरा कोकणात मोठी असते। या ग्रामदेवतांसमोर आपली समस्या कशी मांडावी आणि तिने दिलेले उत्तर कसे समजून घ्यावे हे त्या गावातील प्रथेनुसार वेगवेगळे असले तरी या सर्व देवस्थानांतील संकेत मात्र एकच असतात।
उत्तरे देण्याची भाषा वेगळी असली तरी प्रश्नांची उकल तीच असते. अनेक जण आपल्या घरातील कोणत्याही मोठ्या प्रसंगाबाबत अथवा कोणत्याही मोठ्या कार्याला देवाची मान्यता आहे की नाही यासाठी पाषाणाचा कौलप्रसाद घेतात. देवाचा होकार असल्यास दहशतीचे बळ आपल्याप्रमाणे ते त्या कामात झोकून देतात आणि यश मिळतेच. गावांमध्ये कुंडलीपेक्षाही देवाच्या कौलाला खूप मोठे महत्त्व आहे. गावाच्या एकूणच रूढी परंपरांमध्ये गाव रहाटीला सर्वोच्च स्थान आहे. खरे खोटे थेट देवाच्या दरबारात केले जाते. या पद्धतीने महादेवाच्या देवस्थानाकडे भाविक आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी येत असतात. या देवस्थानाकडे पोहोचताना पावित्र्य काटेकोरपणे जपले जाते. ज्याला मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जायचे आहे त्याला मांसाहार किंवा मद्य हे वर्ज्य करावेच लागते. सर्व सृष्टी ज्यांच्या शरणात आहे, नमन त्या महादेवाच्या चरणात आहे. ओम नमः शिवाय. नावाचे आकर्षण वाढवणारे हे महादेवाचे देवस्थान भाविकांच्या गर्दीचे स्थान आहे. अनेक भाविकांना येथे देवाच्या महतीचा प्रत्यय आलेले आहे. महादेवाचे देवस्थान अत्यंत जागृत असं देवस्थान आहे. पंचकृषीतील हा मोठा उत्सव म्हणून गणला जातो. या उत्सवाला भाविकांची ओसंडून गर्दी असते. असा हा महादेवाचा देवस्थानचा होणारा जत्रोत्सव संपूर्ण जिल्ह्यात खूपच प्रसिद्ध आहे. या उत्सवासाठी ग्रामस्थ व मानकरी 1 महिना अगोदर या कार्यक्रमासाठी बैठका आयोजन नियोजन करत असतात. उत्सवाच्या 8 दिवस अगोदर मंदिराभोवती साफसफाई करून मंदिराला फुलांची आरास करून विद्युत रोषणाई करून मंदिर सजवलं जातं. ग्रामस्थ मानकरी यांच्या सहयोगाने हा जत्रोत्सव दरवर्षी पारंपरिक पद्धतीने पार पडला जातो. राज्याच्या कानाकोपऱ्यात या उत्सवाबद्दल सर्वांना कमालीची उत्सुकता असते. परजिल्ह्यातून अनेक भक्त या मंदिरात येऊन देवाच्या चरणी नतमस्तक होत असतात. संपूर्ण कार्यक्रमामध्ये देवाचा पालखी सोहळा अगदी लक्षवेधी ठरतो. या पालखी सोहळ्यासाठी गावानजीकच्या शहराच्या आजूबाजूच्या गावातून लोक आवर्जून येत असतात. जेवढा मनोभावे नमस्कार तेवढी त्याची प्रचिती अधिक, असाच या स्थळाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. हीच या गावाची किमया आहे. अशा या देवस्थानाकडे अनेक भाविक नतमस्तक होत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या महादेवाच्या मंदिरात जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून, देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी इथे येऊन आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण कराव्यात ही विनंती लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनल करत आहे.